हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा हिरव्या मुगाचा एकदम छान खमंग कुरकुरीत चविष्ट पौष्टिक असा डोसा कसा करायचा ते पाहणार आहे. मस्त असा बनवलेला आहे, एकदम कुरकुरीत झालेला आहे. त्याचबरोबर आपण एकदम मस्त छान अशी चटणी कशी करायची ते पण पाहणार आहे. छान चटणी बनवलेली आहे, डोसा पण मस्त बनवलेला आहे. नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम आपण इथे मूग भिजत घालणार आहे. त्यासाठी 1 वाटी मी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तांदळाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी हिरवे मूग, 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आणि मूग मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे आणि हे रात्रभर मी भिजत ठेवणार आहे. इथे नंतर सकाळी बघा, हे रात्रभर छान भिजलेलं आहे. याच्यातलं पाणी काढून घेऊया. याच्यातलं मी सगळं पाणी आता काढून घेते. इथे बघा, सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता आपण हे वाटण करून घेणार आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा, मोठं. आता त्याच्यामध्ये हे घालून आपण थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि छान असं डोसाला जसं बॅटर लागतं तसं आपण याच्यामध्ये पाणी घालून आवश्यकतेनुसार हे छान असं वाटण बनवून घेणार आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये 3 ते 4 होईल एवढ्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडंसं अर्धा इंच आलं घालून हे छान वाटण बनवून घेतलेलं आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घाला. हे बघा, छान असं वाटण करून घेतलेलं आहे. आता राहिलेलं पण आपण हे वाटण करून घेतलेलं आहे. 2 बॅचमध्ये वाटलेलं आहे. याच्यामध्ये पण हिरवी मिरची, आलं घालून, पाणी घालून छान वाटण करून घेतलेलं आहे. हे छान असं वाटलेलं आहे. छान असं आपण 2 मिनटं या पद्धतीने याला थोडंसं फेटून घ्यायचं. छान अशी जाळी पडते बघा आपल्या डोसांना. अजूनसुद्धा तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर थोडं पाणी घालून तुम्ही पातळ बॅटर बनवू शकता. याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते. हिरवी मिरची घातली, हिरवी मिरची आलं घातलं की छान चव लागते डोसाला. त्यामुळे वाटताना हिरवी मिरची आलं घाला तुमच्या आवडीनुसार. डोसा एकदम छान असा बनतो बघा. मीठ घालून हे मी मिक्स केलेलं आहे. आता छान असं बघा, याला 2 मिनटं मी फेटून घेते. मीठ पण मिक्स होतं, छान जाळी पण पडते डोस्याला. इथे बघा, छान असं याला 2 मिनटं मी या पद्धतीने बघा फेटून घेते बघा. आता यानंतर आपण चटणी बनवणार आहे. तुम्ही असे डोसे पटकन बनवू शकता किंवा असं 5-10 मिनटं याला ठेवू शकता. मी चटणी बनवणार आहे, तोपर्यंत याला साईडला ठेवून देऊया. चटणी बनवून घेऊया. त्यासाठी छोट्या मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. इथे अर्धी वाटी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 हिरवी मिरची घेतलेली आहे. आपण डोसा बॅटर आपण बनवताना त्यामध्ये पण घातलेले आहे. त्या अंदाजने घाला. तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची कमी वापरा. इथे बघा, मी इथे फुटाणे घेतलेले आहेत. तुम्ही फुटाण्याची डाळ वापरू शकता. माझ्याकडे फुटाणे होते म्हणून मी फुटाणे घेतलेले आहेत. आलं आणि इथे लसूण पण घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून गरजेनुसार पाणी घालून छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता इथे आपण तडका देऊन घेणार आहे. इथे बघू शकता, यामध्ये तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. छान असा कढीपत्ता, सुक्या मिरच्या घालून घ्यायचं आणि छान फोडणी देऊन घ्यायची. याच्यामध्ये फोडणी देऊन घेतलेली आहे. सुरुवातीला याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलेलं, त्यामुळे मी याच्यामध्ये बघा मीठ घालून घेते बघा आणि छान असं याला मिक्स करून घेते बघा. तुम्ही फोडणी द्यायच्या आधी यामध्ये मीठ घालून घ्या. छान असं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घेते बघा. मस्त छान आपली चटणी झटपट अशी तयार झालेली आहे. मस्त आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण डोसे बनवूया. छान असं बॅटर आपलं तयार आहे बघा. मस्त. आता दुसरीकडे आपला तवा पण मी गरम करायला ठेवलेला आहे. बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण छान असे डोसे बनवून घेणार आहे. मस्त एकदम छान चविष्ट आणि पौष्टिक असे डोसे बनतात बघा. तुम्ही नाश्त्याला, मुलांच्या डब्यासाठी असे बनवून देऊ शकता. तवा छान गरम झालेला आहे. थोडंसं पाणी टाकून मी टिश्यू पेपरने असं याला छान पुसून घेणार आहे. तुम्ही याला कपड्याने किंवा असं टिश्यू पेपरने पुसून घेऊ शकता. इथे बघा, छान असं यावर छान तवा गरम झालेला आहे. तुम्हाला डोसे कसे बनवायचे तसं बॅटर घाला. मी 1.5 पळी घातलेला आहे आणि छान एका डायरेक्शनमध्ये छान असं आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने पातळ असा डोसा मी पसरवून घेतलेला आहे आणि याला छान जाळी पडायला लागलेली आहे बघा. थोडंसं हा
छान भाजला की यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं. कलर चेंज झालेला आहे, यावेळेला आपल्याला यावर तेल घालून घ्यायचं. साईडला घालायचे, नंतर थोडंसं वरून घालायचं, छान टेस्ट लागते. या पद्धतीने तेल घालायचं आणि छान असा खरपूस आपण छान भाजून घेणार आहे बघा. या पद्धतीने तेल घालून घेतलेलं आहे बघा आणि छान असं मी भाजून घेते बघा. छान असा खालच्या साईडने खरपूस झालेला आहे, खमंग भाजलेला आहे, लालसर असा कलर आलेला आहे. आता याच्या साईडच्या कडा आपण मोकळ्या करायच्या आणि नंतर आपण मधून छान असा आपण याला काढून घ्यायचा. या पद्धतीने बघा मस्त असा डोसा आपला तयार झालेला आहे, कुरकुरीत आणि छान असा. बघा तुम्हाला बघून कळत असेल किती छान डोसा आपला तयार झालेला आहे बघा. मस्त छान लागतात बघा चवीला. बघा या पद्धतीने डोसा बनवलेला आहे बघा, मस्त झालेला आहे, तुम्हाला बघून कळत असेल. आणि दुसरा पण मी त्याच पद्धतीने बनवून घेणार आहे. झटपट बनतात बघा. दुसऱ्या वेळेस पण आपण छान असं पुसून घ्यायचं, नंतर डोसा घालायचा, म्हणजे डोसा चिकटत नाही बघा खाली. या पद्धतीने मी यावर डोसा घालून घेते. तुम्हाला जसा डोसा पातळ किंवा जसा मोठा बारीक कसा बनवायचा असेल तसं तुम्ही बॅटर घालून घ्या आणि छान असं पसरवून घ्यायचं बघा. मस्त डोसे झटपट तयार होतात बघा आणि एकदम टेस्टी लागतात. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने मुगाचा डोसा बनवून बघा. एकदम छान असा टेस्टी पौष्टिक लागतो बघा. छान हा पण छान असा थोडासा वरून असा भाजला की आपण यावर तेल घालून घ्यायचं आणि छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा. थोडंसं तेल मी यावर पण घालून घेतलेलं आहे, बघू शकताय. आता हा पण चांगला मी भाजून घेतलेला आहे बघा. ह्याच्या कडा सुटलेल्या आहेत, बघू शकताय छान असा. आणि हा पण मस्त कुरकुरीत झालेला आहे बघा, मस्त होतात बघा आणि झटपट छान आपले डोसे बनलेले आहेत. आपली चटणी छान तयार झालेली आहे. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने डोसे बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. झटपट बनतात आणि तेवढेच टेस्टी आणि छान होतात बघा. नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने नक्की डोसे बनवून बघा. एकदम छान झालेले आहेत, बघू शकताय. कुरकुरीत आणि एकदम खमंग झालेले आहेत बघा, मस्त. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही डोसे बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमचे पण डोसे छानच होणार. करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.